नमस्कार मित्रांनो, आपण पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल हा 8वीचा टॉपिक पाहत आहोत. आपण आत्तापर्यंत ट्रान्सव्हर्सल्स, अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल्स लाईक करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स, अल्टरनेट अँगल्स यांच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपण त्यानंतर जो पार्ट आहे म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याचा अभ्यास करणार आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हाही कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करतो त्यावेळेला आपण सुरुवातीला त्याच्या नावाबद्दल विचार करतो. तर येथे आपण अगोदर पॅरलल लाईन्स नेमकं कशाला म्हणतात याचा अभ्यास करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहा, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन्सची डेफिनेशन दिली होती. लाईन कशाला म्हणतात? सेट ऑफ पॉईंट्स जो इन्फायनाइटली काय होतो, एक्सटेंड होत राहतो. पहा, जर आपण एक्झॅक्टली व्याख्या पाहायची म्हटली तर आपण ती याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पाहिलेली आहे, बरोबर आहे. इन्फायनाइटली मेनी पॉईंट्स दॅट एक्सटेंड फॉर एव्हर इन बोथ डायरेक्शन. म्हणजे काय? इन्फायनाईट पॉईंट्स जे दोन्ही डायरेक्शनला, मग ते दोन्ही डायरेक्शन कोणते असू शकतात? कोणते? अपोजिट डायरेक्शनला. मग अप राईट, साईड टू अप राईट, किंवा मग अप बॉटम, लेफ्ट टू राईट, किंवा अशा प्रकारे कोणत्याही बाजूला दोन डायरेक्शनला ज्या पॉईंट्स वाढत जातात त्यांना काय म्हटलं जातं? लाईन्स म्हटलं जातं, बरोबर आहे. मग पॅरलल लाईन्स कशाला म्हटलं जातं? पॅरलल लाईन्सच्या बाबत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय? नेव्हर इंटरसेक्ट. काय? नेव्हर इंटरसेक्ट. मग याचा अर्थ काय? पॅरलल लाईन्स कधीच इंटरसेक्ट होत नाहीत. म्हणजे काय? समजा, ओके, लक्षात घ्या. समजा की इथे एक लाईन आहे, इथे एक काय लाईन आहे. समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. मला सांगा, लाईनची प्रॉपर्टी काय असते? लाईन्स पुढे काय होतात? एक्सटेंड होत राहतात. लाईन्स पुढे काय होत राहतात? एक्सटेंड होत राहतात. म्हणजे पहा, ही जी लाईन आहे ती फक्त इथे थांबणार आहे का? नाही, ही पुढे अशी एक्सटेंड होणार आहे. आणि ही जी लाईन आहे वरची ती पण पुढे अशी एक्सटेंड होणार आहे. म्हणजे फ्युचरमध्ये आपण तर फक्त इथेच आपण त्या लाईनचा विचार करत होतो, पण फ्युचरमध्ये या पॉईंटपाशी ह्या दोन लाईन काय झाल्या? इंटरसेक्ट झाल्या, बरोबर आहे. पहा, आणखीन एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहा, इथे ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ठीक आहे. समजा आता मला सांगा, ह्या सध्या तर आपल्याला काही इंटरसेक्ट होत आहेत का? नाही. पण जर ही लाईन अशी पुढे एक्सटेंड केली आणि ही लाईन पुढे अशी एक्सटेंड केली तर एका पॉईंटला या दोन लाईन्स परत इंटरसेक्ट होत आहेत. पहा, आणखी आपण एक्झाम्पल घेऊया. ही एक लाईन अशी आहे आणि त्यानंतर ही एक लाईन अशी आहे. मला सांगा, जर ही लाईन अशी समोर वाढत नेली आणि ही इकडेच वाढत नेली, वरची लाईन पण वाढते आहे, खालची लाईन पण वाढते आहे, मला सांगा, कधीतरी या दोन रेषा इंटरसेक्ट होतील का? कधीच नाही. या दोन रेषांमधलं जे अंतर आहे ते दोन रेषांमधलं अंतर नेहमी कसं राहील? कॉन्स्टंटच राहील. पहा, या प्रॉपर्टीचा वापर आपण क्लास 10th आणि 9th सुद्धा करणार आहोत, ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय? पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स कधीच कमी होत नाही. काय? पॅरलल लाईन्स पहिली प्रॉपर्टी, पॅरलल लाईन्स काय? नेव्हर इंटरसेक्ट. पॅरलल लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट, बरोबर आहे. ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. पहा, ही गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? दोन अशा लाईन्स ज्या कधीही इंटरसेक्ट होत नाहीत, ओके. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण काय म्हणणार? पॅरलल लाईन्स कशा असतात? त्यांच्यामधलं डिस्टन्स कधीही, काय म्हणतो मी, शब्द काय वापरतो आहे? कधीही कमी होत नाही, ओके. मग ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहे, मग आपण अभ्यास कशाचा करतो? पॅरलल लाईन्सचा अभ्यास करतो आहे का? नाही, आपण पॅरलल लाईन्सचा अभ्यास नाही करत आहे. आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय, म्हणजे काय? असे अँगल्स जे तयार झालेत कशाद्वारे? पॅरलल लाईन्सद्वारे. कशाद्वारे? पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्याद्वारे जे अँगल्स तयार झालेत त्यांचा आपण अभ्यास करतो आहे. म्हणजे इथे पहा, तुमच्या लक्षात येईल,
म्हणजे येथे समजा ही एक लाईन आहे, समजा प्रश्न नाही, ही एक लाईन आहे, ओके, आणि सेम अशीच एक लाईन आहे, ओके. ह्या दोन पॅरलल लाईन झाल्या आणि ही एक लाईन आहे, ही झाली ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल काय असते याच्याबद्दल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिले. तर मला सांगा मग इथे हे आपण यांना नावं देऊया म्हणजे ते इझिली आपल्या लक्षात राहील. एल, एम आणि एन, बरोबर आहे. मग हे ज्या एल, एम आणि एन या लाईन्स आहेत, या एल, एम आणि एन या लाईन्स आहेत, या लाईन्सवरून तुमच्या काय लक्षात आलं, या लाईन्सवरून तुमच्या हे लक्षात आलं की जो फर्स्ट एल लाईनसोबत एन लाईनने काय म्हणतो मी, या एल लाईनसोबत या एन लाईनने जे इंटरसेक्शन केलं आहे, ज्या पॉईंटवर इंटरसेक्शन केलं आहे, इथे 4 अँगल्स तयार होत आहेत आणि या एनने या एमसोबत जिथे इंटरसेक्ट केलं आहे तिथे 4 अँगल्स तयार होतात. मग या 4 अँगल्सला त्यांच्या पोझिशनवरून वेगवेगळ्या प्रकारे आपण करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यानंतर इंटेरियर अँगल्स, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स असं आपण त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे काय केलं, डिफरन्सिएशन केलेलं आहे. बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिले. तर मग या अँगल्सचा, कोणत्या, या अँगल्सचा जे कशामुळे तयार झालेत, पॅरलल लाईन्समुळं आणि ट्रान्सव्हर्सलमुळं. पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळे तयार झालेल्या अँगल्सचा आपण अभ्यास करणार आहोत. बरोबर आहे. म्हणजेच इनडायरेक्टली आपण कशाचा अभ्यास करणार आहेत तुम्ही सांगू शकता का? ट्राय करा, बघा. म्हणजेच आपण कशाचा अभ्यास करणार आहेत, आपण सांगा कोणत्या कोणत्या प्रकारच्या अँगल्सचा. वेट मी लिहून दाखवतो. करस्पॉन्डिंग, इंटेरियर आणि अल्टरनेट. बरोबर आहे. आपण या 3 प्रकारच्या अँगल्सचा अभ्यास करणार आहोत. याच्या अगोदर आपल्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये नेमकं काय करायचं आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीचा नेमका अर्थ काय हे आपण लक्षात घेऊया. पहा, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलं आहे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला अशा प्रकारे 2 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल दिली आहे आणि यातले वेगवेगळे मेजरमेंट्स आपल्याला मोजायला सांगितलेत. ठीक आहे. तर चला आपण ही डायग्राम पाहूया आणि याच्यावरून समजून घेऊया. अगोदर तर तुम्ही मला या डायग्राममधल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर सांगा. सांगा मला अँगल बी सोबत, वेट मी कलर चेंज करतो, अँगल बी सोबत करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे. व्हेरी गुड. अँगल बी सोबत अँगल एफ आहे. त्यानंतर अँगल सी सोबत कोणता आहे, अँगल जी आहे. अँगल ए सोबत कोणता आहे, अँगल ई आहे. अँगल डी सोबत कोणता आहे, अँगल एच आहे. बरोबर आहे. ह्या कोणत्या पेअर्स झाल्या, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर झाल्या. ह्या कोणत्या पेअर्स झाल्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या. त्यानंतर मला सांगा सी आणि एफ हे काय झाले, इंटेरियर अँगल्स झाले. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर डी आणि ई हे काय झाले, इंटेरियर अँगल्स झाले. बरोबर आहे. मग मला तुमच्यापैकी कोण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, पहा यांना अल्टरनेट इंटेरियर जरी म्हटलं तरी काही फरक नाही पडत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स मग कोणते कोणते झाले ते, स्मॉल डी आणि एफ. बरोबर आहे. त्यानंतर स्मॉल डी आणि एफच्या नंतर सी आणि ई. बरोबर आहे. अशा प्रकारे हे काय झाले, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आणि एक्सटेरियरमध्ये कोणता कोणता होईल, हा बी आणि हा एच, हा ए आणि हा जी. मी यांच्याबद्दल तुम्हाला परत परत कशामुळे सांगतो, मी तुम्हाला याच्यामुळे सांगतो की हे तुमच्या कायमचं लक्षात राहिलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण तुमच्या एज्युकेशनमध्ये पूर्ण वेळ लागणार आहे. त्यामुळे ते जेवढ्या जास्त वेळा रिवाईज होतील त्याने नुकसान तर होणार नाही. ओके, फायदा नक्कीच होईल. ठीक आहे. तर मग तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी तर करून दाखवू शकत नाही कारण की आपल्याला तो जो कट करण्यासाठी पार्ट वगैरे लागेल त्या गोष्टी तर शक्य नाहीत. पण याच्यावरून, या डायग्रामवरून तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. हा जो अँगल बी आहे आणि हा जो अँगल एफ आहे, हे 2 अँगल्स इक्वल मेजर असणारे असतात. म्हणजे काय, यांची मापं सारखे असतात. पहा मी काय सांगतो आहे, असे अँगल्स जे बी आणि एफ यांच्यासारखे सेम पोझिशनला असतात. काय असतात, सेम पोझिशनला असतात. मला सांगा सेम पोझिशनला असणाऱ्या अँगलसाठी आपण काय शब्द वापरतो,
करस्पॉन्डिंग शब्द वापरतो आपण, बरोबर आहे. आठवतं आहे तुम्हाला कोणता शब्द वापरतो आपण? करस्पॉन्डिंग. पहा, करस्पॉन्डिंग, बरोबर आहे. मग जे पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यापासून अँगल्स बनतात त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काय? दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल यांच्यापासून बनलेले करस्पॉन्डिंग अँगल्स नेहमी कसे? कॉन्ग्रुएंट. व्हेरी गुड. त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या नंतर काय? अल्टरनेट अँगल्स. मग ते इंटेरियर असो किंवा एक्सटेरियर असो, पण कोणता अँगल? अल्टरनेट अँगल्स. पण कोणता अँगल? अल्टरनेट अँगल्स. मग हे जे असे इंटेरियर किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असतात ते सुद्धा ऑलवेज कॉन्ग्रुएंट. ते सुद्धा कसे असतात? नेहमी कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? एक्झॅक्टली सारखे. म्हणजे काय? एक्झॅक्टली सारखे. आणि त्यानंतर काय राहिले? कोणते? इंटेरियर अँगल्स. त्यानंतर राहिले कोणते? इंटेरियर अँगल्स, बरोबर आहे. आणि हे जे इंटेरियर अँगल्स असतात, काय? हे जे इंटेरियर अँगल्स असतात ते कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. ते कसे असतात? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय? ज्यांची बेरीज 180 अंश असते. ज्यांची बेरीज काय? 180 अंश. कित्येक वेळेला ना मुलांना सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी यात फरक, कन्फ्युजन होतं. काय? कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काय? मला सांगा, 1-2 तर सगळ्यांना येत असतील. मला सांगा 90 आधी येतं का 180? 90 अगोदर येतं. मला सांगा अल्फाबेटिकल ऑर्डर पण सगळ्यांना येतच असेल. मग अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मला सांगा सी अगोदर येतं का? यस, सी अगोदर येतं. म्हणजे जे सी अगोदर येतं आहे तेच 90सुद्धा अगोदर येतं आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90, सप्लिमेंटरी नंतर येते आणि 180 पण नंतर येते. म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे 180. पक्का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली? सी आधी, 90 आधी, म्हणून कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90. ओके. लक्षात ठेवण्यासाठी एक साधीशी ट्रिक आहे. पहा, जर तुम्हाला नॉर्मली लक्षात राहत असेल तर खूप छान. ओके. मग प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल काय सांगा पाहू. आपल्या पुस्तकामध्ये माझ्या मते पेज नंबर 10वर तुम्हाला ती प्रॉपर्टी दिली आहे. कोणती प्रॉपर्टी? प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे? ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे काय? जे पेअर बनते कशाची? करस्पॉन्डिंग अँगल्सची पॅरलल लाईन्समध्ये, ती कशी असते? कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर मी तुम्हाला असं दिलं अँगल बी बरोबर 80 डिग्री, तर आणि तुम्हाला विचारलं अँगल एफ बरोबर किती, तर याचं उत्तर काय असेल? 80 डिग्रीज. याचं उत्तर काय असेल? 80 डिग्रीज. कशामुळे? कारण ते दोन कशा अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. कारण ते दोन अँगल कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आय होप ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. जर मी तुम्हाला त्यानंतर असं बोललो की अँगल सी हा 75 डिग्री आहे आणि तुम्हाला विचारलं अँगल जी किती आहे. काय विचारलं मी तुम्हाला? अँगल जी किती आहे. तर त्याचं उत्तर काय असेल? 75 डिग्रीज. त्याचं उत्तर काय असेल? 75 डिग्रीज. ज्यावेळेला मी तुम्हाला अल्टरनेट अँगल्सची आणि इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी सांगेल त्यावेळेला तुम्ही असे शॉक होऊन जाल. म्हणजे मी तुम्हाला अशा प्रकारे सांगेल की जर 2 पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्याच्यापैकी फक्त आणि फक्त एक अँगल माहिती असेल तर तुम्ही उरलेले 7 अँगल म्हणजे हा वाला अँगल, हा वाला अँगल, हा आणि हा, हे उरलेले 7 अँगल्सचे मेजरमेंट फक्त आणि फक्त एका अँगलवरून काढू शकाल. अशी एवढे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो स्टे ट्यून अँड वेट. अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी काय? अल्टरनेट अँगल्सपासून जी पेअर बनलेली असते, पण कधीही 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल लाईन, तर तीसुद्धा कशी असते? कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय? ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. पक्का ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली?
आय होप की ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल. ठीक आहे, ही झाली अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी. आणि त्यानंतरची जी प्रॉपर्टी आहे, ओके, माझ्या मते अल्टरनेट अँगल्सचे आपण एक्झाम्पल पाहिले तर ते तुमच्या लक्षात राहायला जास्त सोप्या पद्धतीने राहील. पहा इथे मला सांगा, अँगल एशी अल्टरनेट अँगल कोणता आहे? अँगल जी. अँगल एशी अल्टरनेट अँगल कोणता आहे? अँगल जी. यांना एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे जर मी तुम्हाला म्हणलो अँगल जी, काय म्हणतो मी तुम्हाला? अँगल जी बरोबर 57 डिग्री. तर मला सांगा अँगल ए बरोबर किती? 57 डिग्रीच. अँगल ए बरोबर किती? 57 डिग्री. आय होप की हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग सेम अशाच प्रकारे जर अँगल सी बरोबर 80 डिग्री, तर अँगल ई बरोबर किती? 80 डिग्रीच, बरोबर आहे. आय होप की हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ही कशाची प्रॉपर्टी झाली? ही झाली अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी. त्यानंतर कशाची प्रॉपर्टी आहे? इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी. तर मग इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय सांगते? की जे दोन इंटेरियर अँगल्स असतात ते इंटेरियर अँगल्स एकमेकांचे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. ओके, वेट. एकमेकांचे कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे कसं? पहा, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, आणि इथे तुम्हाला हा वाला अँगल आणि हा वाला अँगल दिसतात. तर नेहमी लक्षात ठेवा, हे दोन जे अँगल असतील ह्यांचं जे काही माप असेल, काय म्हणतो मी? ह्यांचं जे काही माप असेल त्याची बेरीज नेहमी 180 अंश असेल. आणि इकडचे जे दोन अँगल्स आहेत यांची पण बेरीज किती असेल? नेहमी 180 अंश. दोघांची बेरीज किती असेल? 180 डिग्री. आय होप की हे तुमच्या लक्षात आलं असेल. पक्का हे प्रत्येकाला कळलं? व्हेरी गुड. ही काय झाली? कशाची प्रॉपर्टी झाली? इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी. ही कशाची प्रॉपर्टी झाली? इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी. आता याच्यासोबतच आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट क्वेश्चन सॉल्व करताना लागते ती आहे अपोजिट अँगल्स. आणि त्या अपोजिट अँगल्सच्या बरोबरच आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे लिनियर अँगल्स. ती म्हणजे काय? लिनियर अँगल. तर आपण 1 बाय 1 हे गोष्टी समजून घेऊया. तर अपोजिट अँगल कशाला म्हणतात? पहा, अपोजिट या नावातच आहे विरुद्ध. वेट. म्हणजे मग नेमकं कशाचे विरुद्ध? हे पहा, या दोन लाईन्स आहेत असं लक्षात घ्या. ओके, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. मग या दोन लाईन जेव्हा एकमेकींना यामध्ये सेंटरला इंटरसेक्ट होतात त्यावेळेला तिथं किती पॉईंट्स तयार होतात? किती अँगल्स तयार होतात? तिथं 4 अँगल्स तयार होतात, बरोबर आहे. तर मला सांगा, मी जो ग्रीन कलरने दाखवतो आहे तिथं 2 अँगल्स आहेत, बरोबर आहे. आणि जो मी रेड कलरने दाखवणार आहे इथे 2 अँगल्स आहेत, बरोबर आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, अपोजिट म्हणजे काय? समोरचं. अपोजिट म्हणजे काय? समोरचं. म्हणजे काय? पहा, हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, दोघांचा चेहरा समोरासमोर आहे. म्हणजे हे कसे आहेत? अपोजिट आहेत. म्हणजे हे काय आहेत? अपोजिट आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, अपोजिट अँगल्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर मी तुम्हाला असं म्हटलो, हा वरचा रेड अँगल 75 डिग्री आहे, तर हा समोरचा अँगल किती असेल? 75 डिग्रीज, बरोबर आहे. मग जर तो 75 असेल तर हा ग्रीनवाला किती असेल? 105. तर हा ग्रीनवाला 105 कसा? हे तुम्हाला मे बी आत्ताच लक्षात येणार नाही, पण जेव्हा आपण लिनियर अँगलवाली कन्सेप्ट पाहूया तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण ते सध्या बाजूला राहू द्या. मला सांगा, जर हा ग्रीनवाला 105 आहे तर हा समोरचा ग्रीनवाला किती असेल? 105. आणि याचं रिझन काय? कारण ते अपोजिट अँगल्स आहेत, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये प्रश्न सोडवता त्यावेळेला तुम्हाला अपोजिट अँगल असे नाही येणार. तर अपोजिट अँगल तुम्हाला कसे येणार? पहा, एखादा असा ट्रायंगल आहे. ओके, काय? एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलपासून अशी एक रेष काढली आहे आणि तुम्हाला इथं असं सांगितलं काय? की हा जो अँगल आहे या अँगलचं माप आहे 70 डिग्री. तर तुम्हाला विचारतात की सांगा याचा अँगलचं माप किती? तर याचा अँगल काय? 70 डिग्रीज. मग हा 70 डिग्री आहे तर समोरचासुद्धा 70 डिग्रीज असेल. जर मी सांगितलं याचं माप 110 डिग्री आहे तर याचं माप पण काय येणार? 110 डिग्रीज, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं की याचा नेमका वापर कशा प्रकारे होतो? हे पहा, यांचा वापर कोठे आणि कसा होतो हे लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. परत एकदा 2 लाईन्स, मग याचं जेवढं माप
तेवढंच माप याचं, याचं जेवढं माप तेवढं माप याचं, बरोबर आहे. अशा अँगल्सला काय बोलणार आपण? अपोजिट अँगल्स. मग या अपोजिट अँगल्सच्या नंतर जो नेक्स्ट प्रकार आहे तो आहे अल्टरनेट अँगल्स. सॉरी, माय बॅड, नॉट अल्टरनेट अँगल्स, तो आहे लिनियर अँगल्स. तो काय? लिनियर अँगल्स. तर लिनियर अँगल्स कशाला म्हणतात? जेव्हा कुठे तुम्हाला लिनियर शब्द दिसेल तेव्हा तुम्हाला लिनियर शब्दामधला लाईन हा शब्द समजून घ्यायचा आहे. लाईन म्हणजे काय? लाईन म्हणजे रेष, बरोबर आहे. म्हणजे एका लाईनवर जे अँगल्स बनतात, पहा इथे 2 लाईन अँगल्स बनतात, तर या अँगल्स नेहमी सप्लिमेंटरी असतात. हे अँगल्स कशा असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे काय? यांची बेरीज किती असते? 180 अंश. जर मी म्हटलो हा अँगल 70 आहे तर हा किती असेल? 110, बरोबर आहे. सेम अशाच प्रकारे जर मी म्हटलो, काय म्हटलो की हा अँगल 60 आहे तर हा अँगल किती असेल? 120. कशामुळं? कारण दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 180 अंश. पहा, आणखीन मी तुम्हाला अशा पेअर्स जर बनवायच्या म्हणल्या तर आपल्याला पूर्ण दिवसही पुरणार नाही, एवढ्या मोठ्या पेअर्स बनतील. असे 2 नंबर्स ज्यांची ॲडिशन किती आहे? 75, सॉरी, ज्यांची ॲडिशन किती आहे? 180. आता इथं पहा, कुठं? आपल्या या ट्रायंगलमध्ये. पहा, मी हा ट्रायंगल परत एकदा चांगल्या प्रकारे काढतो आहे. पहा, या ट्रायंगलमध्ये ही अशी एक लाईन आहे, बरोबर आहे, प्रत्येकाला दिसते आहे. मग मी असं बोललो की हे जे माप आहे हे 25 डिग्री आहे. हे माप किती आहे? 25 डिग्री. तर मला सांगा हे माप किती असेल? पहा, आता तुमची ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की ही जी बाजू आहे ही काय? एक स्ट्रेट लाईन आहे. आणि स्ट्रेट लाईनवर जे 2 किंवा 2पेक्षा जास्त किती अँगल्स असो त्यांची ॲडिशन किती असते? 180 अंश. म्हणजे 180 वजा 25 किती येणार उत्तर? सांगा. 18तून 3 गेले 15. म्हणजे हे माप किती येणार? 155 डिग्री. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्येकाच्या लक्षात आलं? मला सांगा, तुम्हाला हे 2 माप कळले तर तुम्ही आता हे माप काढू शकता. जर मी ग्रीननं दाखवतो ते किती असेल? 25. कशामुळं? अपोजिट अँगल्स. हे किती? 155. कशामुळं? अपोजिट अँगल्स. बरोबर आहे. पक्का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली? बस आपण फक्त याच कन्सेप्टचा वापर करून आपली एक्सरसाइज सोडवणार आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे पहा, तुम्हाला इथे जे अँगल MNQ असं सांगितलं आहे तर त्या एमचा अर्थ होता की मेजरमेंट. त्या एमचा अर्थ काय होतो? मेजरमेंट. वेट, मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये जास्त चांगल्या प्रकारे ही आकृती काढून दाखवतो. ओके, पहा, वेट, मी आकृती काढतो. अशा प्रकारची आकृती आहे आणि आपल्याला इथे या अँगलचं माप दिलं आहे 70 डिग्री. त्याचं माप किती दिलं आहे? 70 डिग्री. मला सांगा, जर अँगल QNM 70 डिग्री असेल तर अँगल QNP म्हणजे हा वाला अँगल हा पण किती असेल? 70 डिग्री. कशामुळे? अपोजिट अँगल. मला सांगा, ONP 70 डिग्री आहे तर ONQ हा वाला अँगल किती असेल? 110. कशामुळे? सांगा कशामुळे? कारण लिनियर अँगल्सचे पेअर आहे. कारण काय? लिनियर अँगल्सचे पेअर आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, जो अँगल आहे कोणता? हा वाला, बरोबर दिसतोय तुम्हाला? हा वाला ONQ आणि LOB यांचं माप कसं असेल? सारखं असेल. म्हणजे याचं पण माप किती येईल? वेट, त्याचं माप किती येईल? 110. मला सांगा, जर LOBचं माप 110 आहे तर अँगल AON म्हणजे हा वाला अँगल याचं पण माप किती असेल? 110. बरोबर आहे. LOBचं माप 110 आहे तर हे माप किती असेल? 70. कशामुळे? लिनियर अँगल्स. बरोबर आहे. मग याचं माप 70 आहे तर याचं पण माप किती असेल? याचं माप किती असेल? 110 असेल. कशामुळे? कारण हे पहा, हे 110 आणि हे 110 काय झाले? हे अपोजिट अँगल झाले. म्हणजे फक्त आपण एका अँगलवरून सगळ्या अँगल्सचं मेजरमेंट काढू शकतो की नाही? बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण याला स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं आणि सेकंड क्वेश्चन जो सॉल्व एक्झाम्पल आहे आणि जी एक्सरसाइज आहे 2.2 ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.